ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय 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 ढोबार कुमाई हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी पाहता लोचनी राम पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी साधनी वो झाले ओ साधनी साधनी ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा माधव बरवा सुकृताची गोडी जोडी बुद्ध सुकृताची जोडी बुद्ध सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी आवडी वो म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 ओ हा माधव बरवा माधव बरवा 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 हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम सदा नाम घोष करू हरि
सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सर्व सुख लालो सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व सुख लालो दुलत सोनते आनंदे
डुलत सो डुलत सो डुलत सो आनंदे 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 आनंदनी भर डुलत सो हे
गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की जय। कुंडलिकावरदा हरि हरिनाथ भगवान संत चोखोबाराय महाराज बोलो रे भाई सब संतन दादा विठाला कुंडलिकावरदा ज्ञानेश्वर चोखोबाराय महाराज सद्गुरु जोग महाराज
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो आस्वाईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप थोडा विको कमी राहू तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा श्वरा नमो ओ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेस विकार सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनी येणे काळी श्री संताची माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा साधू संतांच्या जीवनातलं उद्दिष्ट सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये तुमचं माझं जीवन उद्दिष्ट आहे, साधूचं जीवन उद्दिष्ट आणि देवाचं जीवन उद्दिष्ट आहे. देवाचाही उद्योग आहे, साधूचाही उद्योग आहे आणि तुमचा माझा पण उद्योग आहे. आणखी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये देवाचा पण धंदा आहे, साधूचा पण धंदा आहे, तुमचा माझा पण धंदा आहे. त्याच्यापैकी साधूच्या उद्योगाचं वर्णन करणारा, साधूचं जीवन उद्दिष्ट सांगणारा हा प्रसिद्ध अभंग आहे. अभंगाचं गोड चिंतन अल्पशा वेळेमध्ये 10:30ला 5 मिनिटं बाकी असताना कीर्तन संपून जाईल. 5 मिनिटांमध्ये सूचना होतील. 10:30ला बरोबर कीर्तन थांबेल. राहिलेल्या 1-1.5 तासाच्या कालखंडामध्ये आपण या अभंगाचं जेवढी चरणं होतील तेवढी चरणं पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या संत चोखोबाराय देवस्थान, संत चोखोबारायांच्या या मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तसा सप्ताह असायचा, पण मंदिर गेल्या वर्षी पूर्ण झालं. गेल्या वर्षी आपण मोठ्या थाटामाटामध्ये या मंदिराचा कलशारोहण सोहळा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदी करून सगळी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, संत मंडळी, महात्मे मंडळी, महंत मंडळी गेल्या वर्षी या ठिकाणी आली होती. आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी आपण हा देखणा सोहळा उभ्या महाराष्ट्रानं अनुभवला आणि संत चोखोबारायांचं
विदर्भातलं हे भव्यदिव्य मंदिर महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आई माझा मायेचा सागर ही कविता ज्यांच्यामुळे उभ्या महाराष्ट्राला कळाली. आज खूप लोक ही कविता गातात, आज खूप लोक ही कविता म्हणतात, जगतात, पण त्या कवितेला सार्थ बनवण्याचं काम पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केलेलं आहे. खरंच कौतुक केलं पाहिजे. एक कविता, छोटीशी ती कविता, पण त्यांच्या कंठातून ती खूप लोकांना भावली, आवडली. हजारो लोक गातात, त्याच्यानंतर अनेक जणांनी त्याची कॉपी केली, रोज लोक त्याची गाऊन त्यांची ऐकून गायला लागली. चांगलं झालं, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये आजही ती कविता महाराजांच्या मुखातून जी गोड लागते ती इतर कोणाच्या मुखातून लागत नाही. असं ज्यांचा आवाज, आवाजाचे जादूगर, आवाजाचे बादशाह, महाराष्ट्रभर ज्यांच्या कीर्तनाची लीला आहे, महाराष्ट्रभर तळहाताच्या फोडाप्रमाणे लोक म्हणतात आम्हाला महाराज मिळाले पाहिजे. 2-2, 3-3 वर्ष ज्यांच्या डायरीमध्ये जागा नाही, लोक वाट पाहतायत, वेळ नाही, असं व्यस्त जीवन असताना सुद्धा आपल्या जीवनातला अनमोल ठेवा. माझ्या संत चोखोबाऱ्यांच्या मंदिरासाठी मला समर्पित करायचं आहे. माझ्या जीवनातलं एकच ध्येय आहे, मी जरी पाटील असलो तरी माझं जीवन चोखोबाऱ्यांना मी वाहून दिलेलं आहे. माझं जीवन फक्त आणि फक्त चोखोबाऱ्यांच्या मूर्तीसाठी, मंदिरासाठी, माझे गुरुवर्य संजय महाराज पाटणकर गुरुजींसाठी आहे. असं अव्याहत जीवन संप्रदायाच्या दृष्टीने जगणारे आवाजाचे जादूकार, महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संत दासानुदास त्यांना आपण म्हणूया, यांच्या माध्यमातून या संप्रदायाचे, या भागाची गुरुवरी असणारे आपल्या सगळ्यांचे, ज्यांनी आमच्या सारख्यांना आशीर्वाद द्यावा. आमच्या कंठातून जे शब्द निघतात त्याला आशीर्वाद देण्याचं बळ खरं तर आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापी. आशीर्वाद ज्यांचा आहे तुमची दाशीचा दास करून ठेवा. असे संत ज्यांनी हे मंदिर उभा करण्यामध्ये आशीर्वाद दिला, हे मंदिर ज्यांच्या संबंधातून होतंय, ज्यांच्या आदेशातून होतंय, असे गुरुवर्य संजयजी महाराज पाटणकर गुरुवर्य बाबांना वंदन करतो. महिमेमध्ये ते राहत नाहीत, त्यांच्या त्यांच्या कानानं स्वकीर्ती ऐकली पाहिजे, माझं वर्णन झालं पाहिजे, माझं नाव सुद्धा नको. महात्मे असाच विचार करून जन्म घेत असतात आणि त्या तत्वानं जगाला प्रबोधन करण्यासाठी अवतार त्यांनी घेतलेला असतो. आणि त्या दृष्टीनं पाटणकर बाबांचा विचार घेऊन आमचे गुरुबंधू महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी हे मंदिर उभं राहिलं. बरेच दिवसापासून त्यांचा संकल्प होता आणि तो गेल्या वर्षी पूर्ण झाला. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, त्या तुकोक्तीला अनुसरून, संतांच्या विचाराला अनुसरून खरंच सांगतो, चोखोबाऱ्यांची मंदिरं कमी आहेत, सेना महाराजांची मंदिरं कमी आहेत, सावता महाराजांची मंदिरं कमी आहेत. जी संत खूप काम करणारी आहे, स्वर्गातला अमृत हातानं गोड करावं एवढी ताकद ज्या संतांमध्ये, त्यांचं नाव चोखोबा महाराज आहे. स्वर्गातल्या अमृताला विषाला अमृत बनवण्याची, नासलेलं अमृत पुन्हा अमृत बनवण्याची ताकद ज्यांच्या भगवन नामचिंतनामध्ये आहे. अंगी ढोरे ओढी आपण असं म्हणतो, पुढे सांगणार आहे आपण चरित्रामध्ये. चोखोबाची अंगी ढोरे ओढी, ज्यांचे ढोरं भगवंतानं ओढावी, असा चोखोबाऱ्यांसारखा महात्मा या मृत्यू लोकांमध्ये, या विदर्भाच्या या भागामध्ये जन्माला आले. आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये लहानपणापासून महाराजांची, पाटणकर महाराजांची इच्छा होती की आपल्या भागाला चोखोबाऱ्यांची जर ही जन्मभूमी आहे तर या जन्मभूमीमध्ये चोखोबाऱ्यांचं असं मंदिर असलं पाहिजे की महाराष्ट्रातून सगळे लोक जसे पंढरपूरला जातात, जसं आळंदीला जातात, जसं त्र्यंबकेश्वरला जातात, सावता महाराजांकडे आरणला जातात, तसं चोखोबाऱ्यांचं मंदिर पाहायला लोक इसरोळला आली पाहिजे. असं मंदिर उभं करण्याचं काम उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराजांनी केलेलं आहे. खूप द्यावेत तेवढे धन्यवाद. फार गरजेचं होतं हे, कुणीतरी हे काम केलं पाहिजे. कुणी गायीची सेवा केली पाहिजे, कुणी मंदिर उभी केली पाहिजे. लोकांनी दिलेला पैसा, लोकांनी दिलेल्या कीर्तनाच्या दक्षिणेतून हे महाराजांनी उभं केलं. अजूनही स्वतःला राहायला घर नाही महाराजांना. मी आल्यावर सहज रामेश्वर महाराजांना विचारलं महाराजांचं घर, ते म्हटले अजून साध्याच घरात महाराज राहतात, पण मंदिर पूर्ण झालं पाहिजे. माझ्या चोखोबाचं वैभव ज्ञानोबारायांसारखं असलं पाहिजे, माझ्या चोखोबांचं वैभव निवृत्तीनाथ महाराजांसारखं असलं पाहिजे. माझे चोखोबाराय उभ्या महाराष्ट्रामध्ये इथे दैदिप्यमान असले पाहिजे. हे दैदिप्यमान बनवण्याचं काम 15 वर्ष, त्यांची 20 वर्ष अव्याहत आयुष्याची फिरण्यामध्ये गेली. आणि ते फिरत असताना हे मंदिर गेल्या वर्षी पूर्ण झालं. आणि त्याच मंदिराच्या निमित्ताने वर्धापन दिनही आपण म्हणूया. आणि चोखोबाऱ्यांच्या पुण्यतिथीच्या पर्वकालामध्ये दरवर्षी महाराज हा सप्ताह आखतात. सकाळच्या सत्रातही कीर्तन राहतात, संध्याकाळच्या सत्रात कीर्तन राहतात. गेल्या वर्षी सगळे विद्वान कीर्तनकार ज्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये शिकवलं, अशी सगळी विद्वान कीर्तनकार गेल्या वर्षी आपल्या सप्ताहाच्या मांदियाळीमध्ये बाबांनी महाराजांनी आणली होती. यावर्षी सगळी त्यांची गुरुबंधू, त्यांच्या बरोबरीनं फिरणारी, त्यांच्या मागं
फिरणारी असणारी सगळी गुरुबंधू माझ्या सप्ताहामध्ये आली पाहिजेत. सगळ्यांनी भेटीगाठी दिल्या गेल्या वर्षी, यावर्षी सगळ्या गुरुबंधूची कीर्तनं झाली पाहिजे. पण सगळे आम्ही तरुण कीर्तनकारांची त्यांनी कीर्तन आयोजित केली आणि पहिल्याच दिवसाचं कीर्तन महाराजांनी माझ्या पदरामध्ये घातलं. माझ्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. पहिल्यापासून अत्यंत माझ्या कंठावर, माझ्या वाणीवर, माझ्या आवाजावर प्रेम करणारे पुरुषोत्तम महाराज आहेत. मला त्यांचा आवाज आवडतो, त्यांना माझा आवाज आवडतो. अशी आमची दोघांची मैत्री आहे आणि त्या संबंधातून अगदी महाराजांनी आग्रह केला आणि या सप्ताह मंडपामध्ये चोखोबारांच्या या पवित्र स्थानावर हे आजचं पहिल्याच दिवसाचं कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. आज महाराष्ट्राच्या या दोन गानकोकिळा ज्यांचा आवाज उभ्या महाराष्ट्रानं चाखलेला आहे, ज्यांच्या चाली, ज्यांच्या गवळणी, ज्यांची प्रमाणाच्या चाली, आवाजाचे बादशाह असणारे आमचे ओंकार महाराज जगताप आळंदीवरनं दादांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेल्या वर्षी येणं झालं नाही त्यांचं. ते म्हटलं तर यावर्षी बाबा मी पहिल्या दिवशीच येतो आणि त्या संबंधातून दादांच्याही कीर्तनामध्ये ज्यांनी चाली गायलेल्या आहेत असे ओंकार महाराज जगताप आळंदीवरनं आले, त्यांना माझं वंदन. दुसरे आमचे कैलास महाराज पवार, मै तो सुध बुध खोई तेरे प्यार में, एक गवळण महाराजांच्या कंठातून एवढी गाजली की उभा महाराष्ट्र त्या गवळणीनं वेडा झाला, विसरली तया थोर झाली. आणि अशी प्रमाण ज्यांची गाजली असे कैलासजी महाराज पवार सहकुटुंब सहपरिवार आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांच्या बहीण आहे, सगळं घर घेऊन आलेत. व चोखोबारांचं मंदिर बघायचं तर एकट्याने नाही बघायचं, सहकुटुंब सहपरिवाराला दाखवायचं या उद्देशातून आमचे कैलासजी महाराज पवार अतिशय गानकोकिळा आहे. आपल्या सगळ्यांना आता युट्यूबमुळं, फेसबुकमुळं, सोशल मीडियामुळे हे ज्ञात आहे. व कैलासजी महाराजांना वंदन. महाराजांच्या संबंधातून महाराजांचे पाहुणे पण आहेत, आमच्या अत्यंत जिवलग आहेत. महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजानं बादशाह आणि त्यांच्या प्रमाणाच्या चाली गाजलेल्या आहेत, आमचे प्रदीप महाराज उर्फ चिलया बाळ महाराज, त्यांनाही माझं वंदन. आमचे ज्यांनी सकाळी पहिल्या दिवसाचं कीर्तन केलं आज सकाळच्या सत्रातलं, रामेश्वर महाराज कोल्हे रामायणाचार्य, त्यांनाही माझं वंदन. आधी करून गुरुवर्य संजय महाराज पाटणकर गुरुजींच्या या तालमीमध्ये तयार होणारी सगळी छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी, टाळकरी मंडळी, महाराजांची सगळी गुरुबंधू मंडळी, सखे मंडळी, सगळ्यांची नावं परिचित नाही, सगळ्यांना वंदन. मृदंगाचार्य अतिशय गोड आहेत. काय नाव? नागेश महाराज, अतिशय लगीचा बाज आहे, स्पष्टता आहे. नागेश महाराजांनाही वंदन. माझ्या संगतीत गणेश महाराज, त्यांना माझं वंदन. आधी करून आपण सगळी आल्यापासून स्वागत करणारी महाराजांची गुरुबंधू मंडळी, आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, महाराजांचा सगळा परिवार, आमच्या वहिनी साहेब, ताई साहेब, महाराजांच्या मुली आहेत दोन्ही पण, किती गोड मुली आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की माझ्या प्रवासाचं दुःख निघून गेलं. अशी आमची पोरगी महाराजांची काय माझी पण आहे, जवळ घेतलं की दुःख निघून जावं. मुलीच चांगल्या आहेत बाबा, मला 2 पोरं आहेत, काही फायद्याचे नाही. पोरी चांगल्या आहेत, काही ऐकत नाहीत. मुली फार गोड असतात महाराज. आम्हाला झाली नाही, आम्ही दुर्भाग्य आहोत, तुम्ही भाग्यवान आहात. आम्ही दुर्भाग्य आहेत, आमचे पोरं ऐकत नाहीत. गीता वाटा म्हटलं की ते दुसरंच वाचित बसतात, ते काय आता ऐकू शकत नाहीत. पण मुली मात्र ऐकतात, भाग्यवान आहेत महाराज. 2 मुली आहेत. वहिनी साहेब असतील, त्यांचा परिवार असेल, त्यांची मातोश्री असेल, वडील असतील आणि त्यांचे मायबाप असणारे गुरु आमचे संजयजी बाबा पाटणकर, बाबांना वंदन करतो. व त्यांच्यासमोर आपण बोलावं एवढे आपण विद्वान नाही, पण त्यांच्यासमोर ही सेवा सादर केली पाहिजे. कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी ऐकलं पाहिजे. या न्यायानं महाराजांनी ही सेवा माझ्या पदरामध्ये घातलेली आहे. अगदी आता या कार्यक्रमाचं प्रसारण, प्रचार यंत्रणा जशी आमच्या नामदेवरायांची प्रचार यंत्रणा होती संप्रदायात, नामदेवरायांचा प्रचार संप्रदायाचा पंजाब पर्यंत होता. पंजाब मधले पगडीवाले शीख लोक सुद्धा नामदेवरायाच्या प्रचारानं वेडी झाली. संप्रदायाचा प्रचार नामदेवरायांनी केला आणि आता सध्या संप्रदायाचा प्रचार अगदी वेगात जोमात करणारा आमचा अमोल दादा जिव्हाळा चॅनल, काय प्रसिद्ध आहे अगदी हे. आता हे तुमचा चोखोबारायांचा सप्ताह म्हणजे अमोल परदेशात नेऊन घातलं, त्यानं दुबईला नेऊन घातली ही मंडळी. आम्हाला कधी नेतो काय माहित बाबा, पण दादा ते सगळे दुबईला जाऊन आले. मी ज्यावेळेला ते दुबईचं तुमचं कीर्तन पाहिलं ना दादा, मी खरं सांगतो, मी मनातून आनंद प्रगट करणारा महाराज आहे, लोकांवरती खुश होणारा महाराज आहे. मी काही जळका नाही, जळकूट नाही, जळगाव नाही, मला आवडत नाही जळलेलं कोणी. अगदी अतिशय गोड प्रामाणिकपणानं सांगतो, ज्या दिवशी तुम्ही दुबईला कीर्तन करत होते पुरुषोत्तम दादा, आणि तिथं ती चाली म्हणत असताना, नाचत असताना तो व्हिडिओ ज्यावेळेला आमच्या अमोल दादानं जिव्हाळा चॅनलवर प्रसारित केला तर माझ्या 2ही डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या की आमचा संप्रदाय, आमचा आई म्हणणारा महाराज, लोकांना आई शिकवणारा महाराज, चोखोबारायांचं स्थान व चोखोबारायांना मंदिरात बसवणारा महाराज परदेशामध्ये ज्यावेळेला आई माझी मायेचा सागर गातो आणि तिथली लोक टाळ्या वाजवतात तेव्हा आपलं ऊर भरून आलं, छाती भरून आली, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. अशी क्रांती करणारी ही मंडळी आहेत महाराज. त्याच्यामध्ये आमच्या जिव्हाळा चॅनलचं मोठं योगदान आहे. अमोल दादाला माझं वंदन आहे. आमच्या सगळ्या तरुण कीर्तनकाराचा तो आवडता आहे आणि त्याचा प्रचार, त्याची बुद्धी,
फार शार्प आहे, फार सुंदर त्याची ती एडिटिंग करण्याची त्याला ती शक्ती देवानं दिलेली आहे आणि त्या संबंधातून महाराजांच्या मैत्रीपूर्ण भावातून या प्रचाराचं काम त्यांनी केलंय. चोखोबारायांचं मंदिर उभ्या महाराष्ट्रात मंदिरं खूप आहेत, पण चोखोबारायांचं मंदिर हे किती गोड बांधलंय, कसं बांधलंय, कसा त्याचा सप्ताह, कसे लोक थांबतात, किती सुंदर मंडप, किती सुंदर सिस्टीम, कसे कीर्तनकार, कसं कीर्तनकाराचं स्वागत हे समाजापर्यंत नेऊन घालण्याचं काम या अमोलदादांच्या वतीनं होतंय. जिवाळा चॅनलला माझे कोटी कोटी धन्यवाद आहेत. अजून आमचे मराठी हॉटस्पॉटवाले आहेत अरविंद दादा, अजून कोणी चॅनलवाले, आमचा विनायक दादा असेल, गुरुकुल, त्याचीही मोठी मोठी सगळी चॅनलवाली आहेत. त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. बसलेली आपण सगळी मातृवर्ग पितृवर्ग या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, महाराजांना कीर्तनाला येताना सहकार्य करणारी, चपात्या आणणारी, पंक्ती घालणारी, अन्नदान करणारी, तन मन धन देऊन हा कार्यक्रम पुरुषोत्तम महाराजांचा नसून तो आमच्या विदर्भाच्या चिखली तालुक्याचा इसरूळ मंगरूळचा आहे. नवे नवे तो विदर्भ पंढरीचाच कार्यक्रम आहे. चोखोबारा काय नुसते, ते सगळ्या संप्रदायाचे आहेत. त्या संबंधातून आपण सगळी भाविक मंडळी, तरुण मंडळी या सप्ताहाला येता आणि थाटामाटामध्ये याला सजवता. पहिल्या दिवशी मंडप भरलाय, जागराच्या दिवशी तर जागाच पुरत नाही, असा मोठा काला, मोठा सोहळा. आजच सकाळी मी ज्यावेळेला महाराजांची दुपारी कथा चालू होती त्यावेळेला खाली कमेंट वाचत होतो, त्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये त्याच्यात एक जणानं कमेंट टाकलेली आहे की आम्ही या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतो. बघा, म्हणजे या सोहळ्याला वाट पाहणारी मंडळी आहेत. अगदी दैदिप्यमान जे भगवानगडाचा नारळी सप्ताह महाराजांचं कीर्तन झालं यावर्षी. हो बघा, दोनही नारळी सप्त्यात कीर्तन करणारा एवढाच महाराज आहे बरं का, पुरुषोत्तम दादा. नारायणगडाच्या नारळी सप्त्यात बी झालं आणि भगवानगडाच्या नारळी सप्त्यात बी झालं. भाग्यवान आहे दादा आमचे, नाही तर एकाकडे होतात एकाकडे होत नाही. तुम्ही भाग्यवान आहे. नारायणगडातही झालंय आणि भगवानगडातही झालंय. वाटच पाहतात लोक. अगदी त्या संबंधातून दादांच्या माध्यमातून हे कार्य पुढे होत असताना, चालत असताना समस्त कीर्तनकार येतात, सगळे गुणीजन येत आहेत आणि त्यांचं हे दालन आहे. कुणी म्हणेल बघा की दादांनी पैसे घेऊन काय केलं. पुरुषोत्तम दादाने आम्हाला असं केलं, तसं बोलले, असे पैसे मागितले. त्यानं इथं आलं पाहिजे, त्यानं हे मंदिर बघितलं पाहिजे, त्यानं हे सौंदर्य बघितलं पाहिजे आणि मग त्याला कळेल की आपण एवढेच कमी दिले, अजून द्यायला पाहिजे होते, जरा कमीच दिले, आपण अजून द्यायला पाहिजे होते. अशी भावना मनामध्ये निर्माण होणारं स्थान या ठिकाणी महाराजांनी निर्माण केलेलं आहे. अति म्हणजे मी काय वर्णन करतो असं नाही, इथं आल्यानंतर ती भावना तयार होते. मंदिर पाहिलं, मूर्ती पाहिली, राधाकृष्ण पाहिले, ज्ञानोबाराय पाहिले, चोखोबाराय पाहिले, की तुकोबाराय पाहिले की ते मन भरून येतं. असं अति उच्चांक काम महाराजांच्या हातून घडलं गेलं. त्याला गुरुवार्यांचा, पाटणकर गुरुजींचा आशीर्वाद आहे महाराजांचा. म्हणून अगदी त्या संबंधातून हे काम होत असताना याही वर्षीच्या मोठ्या सप्ताहामध्ये सर्व कीर्तनकार आली पाहिजे म्हणून पहिल्या दिवसाचं कीर्तन सेवा दादांनी माझ्या वाट्याला दिली आणि त्या योगी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे सोमनाथ हिवाळे पाटील म्हणजे चैतन्य साऊंड सिस्टीम असेल, हा मोठा मंडप असेल, डेकोरेशन असेल, भालदार चौबदार विनेकरी, ग्रामस्थ, अन्नदान, पंक्तीवाले, बहुतेक कोणाचं नाव माझ्याकडून राहणार नाही, अशी सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एखाद्याचं राहिलं तर माफी मागतो. एवढा गोड सोहळा आहे. चोखोबारांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करूया. विनंती आहे, कधी 10:30 वाजतील तुम्हाला कळणार नाही, इतकं सुंदर कीर्तन आहे. फक्त हातानं टाळी काही वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, असं करू नका. हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि 10:30 वाजेपर्यंत सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे, कुठं लिहिलेला नाही पण संप्रदायानं तो पाळलेला आहे. संप्रदायाच्या पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवंताच्या नामाचा महिमा गावा. दुसऱ्या दिवशी भक्ती ज्ञानाविरते इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. संत चरित्र, देवाच्या चरित्राच्या कथा 6 दिवस सांगाव्या. 7व्या दिवशी पुन्हा मागणी मागावी आणि काल्याच्या दिवशी महाप्रसाद म्हणून काल्याचा अभंग गवळण घ्यावी. असा नियम संप्रदायाच्या पद्धतीनं आहे. म्हणून संप्रदायाच्या पहिल्या दिवशीचा कीर्तनकार रामेश्वर महाराज कोल्हे आणि अक्रूर महाराज साखरे, त्याला आज बंधनच आहे. त्यांना आज पहिल्या दिवशी नामचिंतन सांगायचं, नामस्मरणाचा सोहळा करायचा. म्हणून आपण अगदी त्या संबंधातून साधू संतांच्या जीवनाचं उद्दिष्ट नामस्मरण आहे, साधू संतांच्या जीवनाचं उद्दिष्ट हरिकथा आहे, अशा अर्थाचा अभंग आपण निवडलेला आहे. फार सुंदर आहे. देवाच्या जीवनाला उद्दिष्ट आहे, साधूच्या जीवनाला उद्दिष्ट आहे आणि तुमच्या माझ्या जीवनाला उद्दिष्ट आहे. एक मिनिटामध्ये सांगतो. देवाच्या जन्माचं उद्दिष्ट सांगत असताना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्ता कारणे येणे घेतली से आळी 10 गर्भवास सोसिले वनमाळी हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्यावो माझ्या कानाची नाव भरी घ्यावो माझ्या कानाची. प्रसिद्ध गवळण आहे. भक्त राखे पायापासी आवा दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी आवा दुर्जनासी संवारी भक्त राखे पायापासी दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी भक्ताचं रक्षण करणं, साधूचं रक्षण करणं आणि धर्माचं रक्षण करून दुष्टाचा संहार करणं देवाच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. कितीतरी अभंग आपल्या पाठातले आहेत. चिंतन फार लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. काय 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 हे देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. त्या थोडस बोलताना विकू कमी राहू बोलताना म्हणताना दे. फक्त धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार, जुगार म्हणजे आताची पत्ती. आता तर मोबाईलवरच आले. रम्मी खेळलो ना महाराज. लोक खेळतात, ते खेळलं नाही पाहिजे. जुगार कधी खेळायचा नसतो, ते पत्ते कधी खेळायचे नसतात. कधीच खेळायचे. ज्याला ज्ञान नाही त्यांनी तर त्याच्यात पाहायचं सुद्धा नाही. आमच्या गावात एका पोराला 1 कोटी रुपये आले त्याच्यात, त्या काय ड्रीम 11 मध्ये, आणि त्यानं ते रम्मीला लावले. पुन्हा गेले. म्हणजे ते प्राप्त होत नाही, मिळत नाही. तुमचा गैरसमज आहे तो. पण ऐका, रम्मी खेळलो ना महाराज वगैरे असे पत्ते वगैरे कधी खेळत जाऊ नका. आपण क्षणाक्षणाला खोटं बोलतो. आपल्याला कधी त्याच्यात विजय मिळायचा कैलास महाराज? मिळू शकत नाही विजय. जो कधी खोटच बोलला नाही असा धर्मराजा द्यूत खेळला. कधीच खोटं बोलत नाही. देवानं बोलायला लावलं तरी खोटं बोलत नाही असा सत्यवचनी राजा द्यूत खेळायला बसला. फार सुंदर कथा आहे महाभारतातली. त्या जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होता म्हणे. शकुनी मामा कवड्या टाकायला बसला होता. कौरव पांडवाचा डाव होता. ते काही डाव काही 10 रुपयानं 20 रुपयानं नव्हता. 100, 500, 1000 नव्हता. तो डाव विस्टेटवर होता. शकुनी मामा भांजे म्हणायचा. आपण कृष्ण मालिकेत पाहिला असेल, महाभारत मालिकेत पाहिला असेल. भांजे असा कवड्या टाकायचा. त्याच्या हाताला वरदान होतं. तुम्ही बोललेला डाव उलटा पडायचा. त्यामुळेच त्याला बसवलं गेलं होतं. कपटच केलं होतं, खोटच खेळ खेळले होते. कौरव बसले होते. डाव आता इस्टेटवर आला होता. इस्टेट मांडली, इंद्रप्रस्थ हरला गेला. स्वतःला डावावरती मांडलं, स्वतः हरला. भीम मांडला, भीम हरला. ऐका ऐका, नकुल मांडला, सहदेव मांडला, अर्जुन मांडला. सगळ्या डावामध्ये धर्मराजा हरत गेला. बोलता बोलता आता एकही वस्तू डावावरती मांडायला राहिली नाही. देवाच्या जन्माच्या उद्दिष्टासाठी कथा आहे. पहिलं चरण कळल, अभंगाकडे आपली वाटचाल आहे. देवाच्या जन्माचं उद्दिष्ट कळेल. कीर्तन काही टाइमपास नाही, कीर्तन काही मजा नाही, कीर्तन काही विनोद नाही. कीर्तन जर शिकण्यासाठी असेल तर लक्ष देऊन ऐका. जरा शिकून जा घरी, फार गोड आहे. शकुनी मामा कवड्या टाकत होता. डाव उलटा पडत होता. एक एक डाव करता करता आता बरेच डाव संपत गेले होते. डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. धर्मराजानं हात जोडले आणि तो दुर्योधनाला म्हटला, दुर्योधन आता डाव मोडला पाहिजे. तुला काय सजा द्यायची तर दे बाबा आम्हाला. आम्ही हरलेलो आहोत, पण आता डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. धर्मराज म्हटले, डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. दुर्योधन म्हटला, दादा एक वस्तू राहिली. आता काय राहिलंय दादा? द्रौपदी राहिली. द्रौपदी. इतका वाईट आहे बघा डाव. स्वतःच्या बायकोला सुद्धा धर्मराजानं डावावरती मांडलं. जे घडायला नको होतं ते घडलं. डाव उलटा पडला. आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी दासी झाली. ऐका इस्रुलकर, मंगरुळकर, ऐका विदर्भ पंढरी, चोखोबरांचा सगळा भक्त परिवार ऐका. आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी दासी झाली. आवाज दिला दुःशासन.
आजपर्यंत आपली वहिनी होती, तिचा मान ठेवण्याची गरज होती. मालकाची आज्ञा आहे, तिला दरबारात घेऊन या. ओ बघा, आंधळ्याची पोरं आंधळी म्हटली होती ना, तिला दरबारात घेऊन या. दुःशासन चालत जातोय, आवाज देतोय द्रौपदी. आजपर्यंत द्रौपदी म्हणून वहिनी म्हणून येणारा आवाज द्रौपदी म्हणून आला. म्हणून पायऱ्या उतरताना चल बिचल मनानं ती द्रौपदी म्हणत असते, भाऊजी मी तुमची कोण आहे, तुम्ही माझे कोण आहात, कुठला व्यवहार तुम्ही माझ्याशी करताय. होती म्हटले बघ तू आमची वहिनी, आता कोण आहे, आता तू राहिली नाही, काय घडलंय, दरबारात यावं लागेल. हात जोडून ती म्हणत होती, मी एक रजस्वला नारी आहे, एक पात्री नारी आहे, एक विटाळातीत नारी आहे. माझं दरबारात येणं महापाप आहे, भाऊजी मला हात लावू नका, विनंती करत होती गड्या. तरी सुद्धा त्या दुःशासनानं ऐकलं नाही. विनाशकाली विपरीत बुद्धी, द्रौपदीच्या अंगाला हात लावला, ओढतच निघाला. ओढताना ती द्रौपदी म्हणत होते, दुःशासन ज्या दरबारात तुम्हाला घेऊन चाललास तुझ्या बाजूचे राहू दे, माझे 5 पती तिथं बसलेले आहेत, त्याच्यात माझा भीम आहे, तो तुझी गदेनं चटणी केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात माझा अर्जुन आहे, तो तुला बाणानं उडवल्याशिवाय राहणार नाही. माहिती नव्हतं द्रौपदीला काय झालंय. तिला दरबारामध्ये आणलं जातंय. दरबारात आल्यावरती सगळ्याकडे पाहते, सगळ्यांच्या माना खाली जातात. आपल्या नवऱ्याकडे पाहते, नवऱ्यांच्या सुद्धा माना खाली जातात. काहीतरी घडलंय म्हणून भीष्माचार्याला विचारते, आचार्य तुम्ही या हो महाभारतातले तुम्ही या सगळ्यातले जुने आहात, तुम्ही म्हातारे आहात, तुम्ही ज्ञान आहात, तुमच्या समोर एका रजस्वला नारीला दरबारात का आणलं जातंय. ज्यावेळेला भीष्माचार्य घडलेला वृत्तांत सांगतात, बघ तुझे नवरे द्यूत खेळलेत, द्यूतामध्ये एक एक वस्तू हरत गेलेत, हरता हरता तू सुद्धा डावामध्ये हरली. लक्षात येतं द्रौपदीच्या की आता मला वाचवणार दरबारात. तेवढ्यात आवाज येतो, दुःशासन आजपर्यंत वहिनी होती, ओढा तिची साडी, घाला तिची अब्रू, करा तिला इज्जतीच्या बाहेर, ती आता आपली दाशी आहे. दुःशासन आता द्रौपदीच्या साडीला हात घालतो म्हणे, आणि द्रौपदी आता हात वर करते आणि विश्वाच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वा गायक. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. धाव 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 रे देवा, मी तुझ्यासाठी उभी आहे. हात वर करून द्रौपदी हात मारते. अरे वा गायक. धाव रे देवा, धाव धाव.
काय आवाज दिले देवाने यांना. सहजच उंच जातात. सर पुढे या. पुढे या. ऐका ऐका. इतके उंच आवाज लोकांची वर गेले की फाटून जातात, चिरकतात. कैलास महाराज, ओंकार महाराज, प्रदीप महाराज आवाज एवढे दिलेत भारी की असं वाटतं संपूर्ण आहे त्यांचं गायन. काय सुंदर भाव आहे. वेळ का सखया हे लावी येला हे वेळ का. हात वर करते द्रौपदी, हात वर बघा. विश्वाच्या मालकाला आवाज देते, हे देवा, हे कृष्णा, धावरी लवकरी. येई वो, येई दावोनिया. अरे वा गायक, वा वा वा. शाबाश, शाबाश. येई दावोनिया. हात जोडून विनंती करते, प्रभू येईवो धावूनिया, येईवो धावूनिया, विलंब कावाया, लावियेला कृपाळी. धावरे विठ्ठला, धावरे कृष्णा, संकट पडले भारी. ओ तुझ्या वाचून आम्हाला कुणी रक्षणार नाही रे. धावरे देवा, या दरबारात मला वाचवणार कुणी नाही. दुःशासनानं द्रौपदीच्या साडीला हात घातलाय. प्रसंग डोळ्यासमोर आणा, चित्र डोळ्यासमोर आणा. द्रौपदीने हात वर केलेत. कैलास महाराज, ओंकार महाराज, प्रदीप महाराज गोड असा देवाला आवाज देताय. तशी द्रौपदी सुद्धा स्वरामध्ये देवाला आवाज देते. ऐका ऐका, देव धावला, पण गरुडाला सुद्धा देवानं मागं टाकलं. एवढ्या स्पीडनी धावला आणि देवाला आल्यावर प्रश्न पडला, आता द्रौपदीला काय द्यावं. ऐका, द्रौपदीला देवानं साड्या दिलेल्या नाही. नीट ऐका इसरुळकर, द्रौपदीला देवानं साड्या दिलेल्या नाही. मग देवच साडी झालाय महाराज, साडी दिलेली नाही. मग कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. देवच साडी झाला आणि द्रौपदीला साडी बनवून देवानं प्रकारानं तिला थांबवलं. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. ओ सगळ्या दुःशासनानं ओढली. खाली गेलेल्या माना वर व्हायला लागल्या. कौरवानं ओढली. सगळ्या 100च्या कौरवानं ओढली. साडी काही संपत नाही. विदर्भातून आणली का, खानदेशातून आणली का, मराठवाड्यातून आणली का, नगरच्या याची गुगळेकडून आणली का, विचार करत होते. सगळी साडीच कोणत्या दुकानातली आहे. साडी संपत नव्हती. दरबार म्हणत होता, साडी बीच नारी है कि नारी ही साड़ी है. साड़ी बीच नारी है, नारी ही साड़ी है. साड़ी बीच नारी है, नारी ही साड़ी है. दरबार पाहत होता. दुःशासन नव्हे तर कौरव कंटाळले. साडी काही संपली नाही. त्याचं एकमेव कारण देवाचं ते उद्दिष्ट आहे. संकट आलं रे भक्तावर की धावून येतो. देवाचा तो उद्योग आहे, देवाचा तो धंदा आहे. म्हणून घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. हा देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. 9:15 वाजले महाराज. चला, तुमच्या माझ्या जीवनाला सुद्धा उद्दिष्ट आहे. खरंच सांग, म्हणजे सर आले टाकर खेळून. आपण सगळी प्रेमाची मंडळी इथं बसलेली आहात. आमच्या पुरुषोत्तम महाराजांच्या या चोखोबाऱ्यांच्या मंदिराला भेट देण्याकरता, बाबांचा आशीर्वाद घेण्याकरता, पाटणकर गुरुजींना भेटण्याकरता, महाराजांना पाहण्याकरता आपण या ठिकाणी येता. ऐका रे, देवाचं उद्दिष्ट कळाले तुम्हाला.
द्रौपदीसाठी साडी बनवून येतो. हे देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. आपलं सुद्धा उद्दिष्ट आहे काय? उगीच जन्म मिळालाय का? नाही महाराज. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हो देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. किती प्रमाण आपल्याला पाहता येतील. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. माणसाचा जन्म म्हणजे मिळालेली संधी आहे. औट हात का मानव दे अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण 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 तू भज मन नारायण तू भज मन नारायण तू भज मन नारायण उगीच मिळालाय उगीच नाही. मग औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे तो काय फुकट मिळालाय का? तो काय मजा म्हणून मिळालाय का? तो तुमचा माझा जो जन्म आहे तरुणांनो ते संधीचं सोनं आहे. त्याला दौडत जाऊ नका. येणाऱ्या 15 तारखेपासून माझी रामकथा आहे. तुम्हाला युट्यूबला सोशल मीडियाला पाहायला मिळेल. मोठं एका आमदारानं नियोजन केले आष्टीला. तुम्हाला ती आता लाईव्ह पाहायला मिळेल. ओंकार महाराज कैलास महाराज आहेतच गायला. त्या संबंधातून ती कथा आम्ही करणार आहोत रामाची. रामकथेमध्ये एक संधीचं सोनं आलंय. माणसाच्या जन्माचं संधीचं सोनं कसं झालं पाहिजे. हो बाबा आहेत उभे म्हणून एवढी कथा तुम्ही ऐकली पाहिजे. कीर्तन शिकण्यासाठी आहे ना. एवढं गोड मंदिर आहे ना. पुरुषोत्तम महाराज पाटलांचं कार्य जर लेखाजोखा पाहिला आपण इथं येत आहे. एवढा गोड सोहळा महाराज आयोजित करतात काय मजा म्हणून. शिकण्यासाठी जर कीर्तन असेल तर माणसाचं जीवन हो त्याच्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे. हो संधीचं सोनं करणं. कसं करतात संधीचं सोनं? 2 मिनिटाची कथा ऐका. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी तापस वेश विशेष उदासी. 14 बरस राम वनवासी. 14 वर्षासाठी रामाला वनवास अशी बातमी कानावरती आली आणि अयोध्या रडायला लागली. प्रत्येकाला दुःख झालं. ऐका घरावरच्या गुड्या खाली झाल्या. अंगामध्ये वल्कल धारण झाली आणि विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात निघून गेला. कसावो मला टाकून गेला राम. फार सुंदर भाव आहे. 1-2 टाळ वाजव. बारीक बारीक कसावो मला टाकून गेला राम. अयोध्या दुःखी झालेली आहे. घरावरच्या गुड्या खाली झाल्या. दशरथ राजा धरणीला पडलेला आहे. कौशल्या मातेच्या मांडीवर त्याचं मस्तक आहे. राम 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 म्हणत आता तो दशरथ राजा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहताय. अयोध्या दुःखी आहे. प्रत्येक जण समोर येऊन रडतोय. सकाळी राजा होणारा राम वनवासात 14 वर्षासाठी जाणारे. सगळी अयोध्या रडत होती. फार गोड वाटलं. रामाविन जीव व्याकुळ होतो. हे रामा हे रामा हे रामा विन रामा हे रामा विन जीववर. हे रामा हे रामा हे रामा हे रामा विन जीव. हे राम अयोध्या दुःखी आहे. ऐका गोड गायन आहे रे दादा. हे जीव हे रामा विन जीव. रामा विन जीव. हे रामा रामा विन
शाबास गायक. रामा रे रामा रे रामा विन रामा रामा विन रामा विन जीव व्याकुळ होतो नाही जीवासी कसा मला रामुनी कसा राम रे. जरा जोरात वाजा जोरात. अयोध्या दुःखी होते. सगळं रामायण सांगायला वेळ जाईल आणि प्रभू रामचंद्र वनवासात निघून जातात. शरयूचा काठ, तमसा मातेचा काठ आणि आता गंगा येते आणि गंगेच्या पलीकडच्या काठाला जाण्यासाठी नावेची गरज असते. माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे बघा. मी तुम्हाला देवाच्या जन्माची कथा सांगितली द्रौपदीची, एवढी माणसाच्या जन्मासाठी ऐका म्हणजे पुढे जाता येईल. आणि आता पलीकडच्या काठाला जाण्यासाठी पूर्वी नितीन गडकरी नसल्यामुळे उड्डाण पूल नव्हते. आता गडकरी नाही रोडकरी झाले. तुमच्या विदर्भातले आहेत गडकरी पण रोडकरी झाले. काय रोड केले महाराज. एका तासात माणूस जालन्याहून इथं यायला लागलं. 4 पदरी सगळे रोड झाले की नाही. हो, नितीन गडकरीचं नाव बदललं पाहिजे. नितीन रोडकरी केलं पाहिजे. नितीन गडकरी रोडकरी. त्या काळात नव्हते. उड्डाण पूल नसायचे, नदीवर पूल नसायचे. मग आता पलीकडच्या काठाला जायला एकच साधन असायचं, नाव आणि नावाडी. आणि पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे. थोडस माझ्याकडे बघा, चित्र डोळ्यासमोर आणा. आपण गेल्या वर्षी कथा ऐकली होती रामायणाची, तुमच्या डोळ्यात येईल, लगेच समोर येईल, बरोबर कळेल तुम्हाला. ऐका. पलीकडच्या काठाला ओ विसरुळकर एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे. अलीकडच्या काठाला राम, प्रभू लखन आणि सीता मैया आहेत. हात जोडतायत प्रभू. ए नावाडी अरे अलीकडे. आणि तो पलीकडच्या काठाचा नावाडी अलीकडच्या काठाला येतो. प्रभू रामचंद्र त्याला हात जोडतात. जरा ऐका. कोणाकडून काही मिळवायचं असलं म्हणजे हात जोडच. हात जोडल्यानंतर जगातली सगळी कामं होतात. छाती काढून होत नाहीत, हात जोडल्यानं होतात. थोरपणा पराची सांडी जे नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. थोरपणा पराची सांडी उत्पत्ती आग विसरे जे जगा दाकुटी होई जे ते जवळी कमाजी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा रवा. लहानपण देगा देव. लहान असलं पाहिजे. किती मोठे व्हा. पुरुषोत्तम पाटलासारखे महाराष्ट्रभर कीर्तन करा. किती कीर्तन केसरी व्हा, पण पाय जमिनीला असू द्या. ज्याचे पाय जमिनीला असतात ना, त्याच्या हातून असं मंदिर होत असतं, ध्यानात ठेवा. त्याच्या हातून क्रांती होत असते, कोणाच्याही हातून होत नाही. बरं हो, लक्षात ठेवा. पाय जमिनीला असावे लागतात. बरं दादांनो, ध्यानात ठेवा. हो, ज्याचे पाय जमिनीला आहेत ना, तोच माणूस या विश्वातला मोठा आहे. त्याच माणसाचं लोक दर्शन घेतात. हात जोडले पाहिजे. रामचंद्रानं हात जोडलेत. ए नावाडी. नाही रे, काय रे नाव तुझं. तो म्हणतोय माझं नाव केवट आहे. काय रे, तुझी नाव पाहिजे बाबा आम्हाला. मी राम आहे, हे माझा भाऊ लखन आहे,
ही माझी पत्नी सीता आहे, पलीकडच्या काठाला जायचंय बघ, नावेची गरज आहे. तो केवट म्हणतात तुम्हाला नाव पाहिजे होय? म्हटले हो, माझा उद्योगच आहे म्हटले नाव चालवणे. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो. येतं मला ओंकार महाराजासारखा शेटजी लावता येत नाही, कैलास महाराजासारख्या माझ्या फिरकी माझ्या आवाजात नाही, पुरुषोत्तम बाबासारख्या मला चाली म्हणता येत नाही, अक्रूर महाराजासारखं मला बोलता येत नाही, अमोल सारखं एडिटिंग मला जमत नाही. मला फक्त तेवढंच काम येतं, या काठचे माणसं भरायचे, पलीकडच्या काठाला नेऊन सोडायचे, एवढंच ते येतं मला. तेच काम करतो, इमानदारीनं करतो. 10 रुपये तिकीट घेतो बघा. एखादा नडला आडला तर त्याला 100 रुपये मागत नाही, 10 रुपये घेतो. बघा ना, मला पलीकडच्या काठाला जायचंय, तुमची नाव पाहिजे तुम्हाला, माझी नाव, पण माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. विधना तेरे लेख किसी के समझ न आते हैं. काय गोड शब्द आहेत. विधना तेरे लेख किसी के समझ न आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. काय गोड वर्णन आहे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. लक्षात ठेवा, विश्वाचा मालक हात जोडतोय, विश्वाचा मालक. बघ रे, मला पलीकडच्या काठाला जायचंय. तो केवट म्हणतोय मला वेळ नाही, माझे नाव मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याला रामचंद्र त्याला म्हणतात, अरे गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले. हे केवट, तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात 1000 तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील. तो म्हटलं मग लावा ना. मी कुठं नाही म्हणतो, मी नाही म्हणतच नाही. तुम्ही नाव तयार करा प्रभू, तुम्ही नावाडी तयार करा. माझी नाव द्यायची नाही, मागी नाव न केवटून हिरे माना, मागी नावन केवटून ही माना. काय तुळशीदासजींनी गोड वर्णन केले रामायणात महाराज, फार सुंदर आहे. कैलास महाराज ज्या वेळेला आता ते नाव पलीकडच्या काठाला पाहिजे, तो केवट देत नाही. रामचंद्र त्याला पुन्हा म्हणतात, अरे एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून, गावागावी सप्ते चाललेत मी जावं म्हणून, रोज कीर्तनकार 1000 किलोमीटर फिरतोय मी जावं म्हणून, रोज भजन करतात लोक रामकृष्ण हरी ज्ञानोबा राय चोखोबा राय मी जावं म्हणून. अरे मी अजून स्वप्नात नाही रे लोकांच्या, मी आलोय तुझ्याकडे रे, मला नाही म्हणतोस. तो केवट म्हणतात तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलोय, मला द्यायची नाही. बराच संवाद झाल्यावर राम प्रभू त्याला म्हणतात, का रे नाव द्यायला काय झालं तुला? तो म्हटलं काही नाही प्रभू, मागच्या महिन्यात तुम्ही जानकी मातेच्या या लग्नाला गेले स्वयंवराला, आणि जाता जाता त्या गौतम ऋषीच्या आश्रमात गेले, आणि तुमचा एक पाय दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले होशिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली, तुमच्या पायानं पदी लागता दिव्य भोवनी गेली. तुमचा पाय लागला प्रभू, दगडाची बाई झाली. म्हटले हो, तुमचा पाय जर दगडाला लागला तर दगडाची बाई झाली. माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. बरं त्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहे, आणि ते दोन्ही पाय जर तुमचे माझ्या नावेला लागले, आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली, तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकीनं तिच्यातच माझं आयुष्य गेलंय, तिच्यातच मला काही उरत नाही. तुम्ही मला काय मागताय? नको नको, तुमचे पाय नको. अरे म्हटलं असं कुठं होत असतं का? ते उगाच झालं होतं बाबा. नाही नाही नाही, झाली का नाही बाई, त्यामुळे तुमचे पाय नको. म्हटलं तुम्हाला खरं सांगू प्रभू, तुमच्या पायानं सुद्धा दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली. मग आता काय करावं लागेल? म्हटलं तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल प्रभू, तर एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून जर काढला, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे, 10 वाजलेत. त्यानं ती काठवट आणली. आता ही काठवट MH 90, MH 85, MH नाही 80 पर्यंतच्या जुन्या नतनीवाली आजी, डोक्यावर पदर घेतलेली, कपाळभर कुंकू लावलेली जी जुनी आजी आहे, तिला ही काठवट माहिती भाकरी करायला असायची. आता ही MH 16, MH 15,
आताच्या पोरींना ती माहिती नाही. तिनं आता गुगलला म्हणायचं काठवट खळ, मग ती चित्रामध्ये येणार. ती आता ती राहिली नाही. आता आता ते काळच गेला आणि मग ती काठवट आणली माझ्याकडे. बघा, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. ऐका रे हो चोखोबराय भक्त परिवार, बघा उजवा पाय प्रभू रामचंद्राचा काठवटीमध्ये मांडलेला आहे. लक्ष द्या, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी भरून घेऊन आली. प्रभूच्या पायाला पाणी घालते. काय तिचं भाग्य महाराज, अहो भाग्यम, अहो आश्चर्यम. ती पाणी घालते आणि प्रभू रामचंद्राचा पाय केवट पाय धुतोय. उजवा पाय धुवून झाला, उजवा खाली गेला, डावा पात्रात आला, डाव्याला पाणी सुरू झालं, डावा सुद्धा आता धुवून झाला, डावा सुद्धा आता धुवून झाला. आता नावेकडे निघायचंच, तेवढ्यात तो केवट म्हटला, हो तिकडं कुठं निघाले, उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची, डावा पात्रात आला उजवा खाली जायचा. हो काही नाही राहू दे. उजव्याला माती लागायची, कोणता तरी एक पाय खाली जायचा, त्याला माती लागायची. बराच वेळ पाय धुण्याचा कार्यक्रम झाल्यावर रामचंद्र त्याला म्हटला, रे केवट कोणता तरी पाय खाली जाणारे, त्याला माती लागणारे राजा, कुठपर्यंत पाय धुतो, याच्यातच कीर्तन संपलणारे, अजून अभंग राहिला रे, पुढं जायचं रे, कसं रे, अजून माणसाचंच उद्दिष्ट चालू आहे रे, अजून तर देवाचं पाहिलं रे, साधूचं राहिलंय रे, याच्यातच जाईन रे कीर्तन राजा, 10 वाजले ना रे, कुठपर्यंत पाय धुतो रे, सांग रे केवट. तो केवट म्हटला, प्रभू आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाला माती लागली तर माझ्या नावाची बाई होईल ना. म्हटले मग आता एक काम करावं लागेल. म्हटले हो ऐका, तुम्हाला जर खरंच माझ्या दगडाची की नावेची बाई होऊ द्यायची नसेल तर एक पाय पात्रामध्ये ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा. आधार म्हणजे असं, आता मी माईक धरल्यामुळे मला उभं राहतात. एका पायावर माणूस ज्याला आहे त्याला उभं राहता येत नाही, ज्याला नाही त्याला राहता येत. लक्ष्मण पाटील आलते गेल्या वर्षी इकडे कीर्तनाला, त्यांना एक पाय नाही, ते एका पायावर 2 तास कीर्तन करतात. कस काय जमतंय देव जाणू, पण ते जमतंय त्यांना. आता मला हाय तर मला राहता येईना, माझा तोल चालला तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावरती उभं राहिल्यामुळं तोल गेला. धरण्यासाठीचा सहारा काहीतरी आसरा मला माईक आहे, तसं प्रभू रामचंद्राचा तोल गेल्यामुळं खाली पडू नये म्हणून प्रभू रामचंद्रानं केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज कीर्तन ऐकतो, भजन करतो, पंक्ती घालतो. तो हात काही डोक्यावरती पडत नाही, तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला. बघा, डोक्यावरती हातही घेतला, आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले, नावेमध्ये बसवलं, नाव निघाले. पलीकडचा काठ जवळ आला, केवट जोरात हसायला लागला आणि हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय? हो आम्ही वलकल धारण केली म्हणून हसतो की काय? नाही म्हटले प्रभू, तुम्हाला आज कशाचा दगड म्हटले, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय म्हटले? म्हणजे अहो म्हणले इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं, गौतम ऋषीनं आईल्याला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, राम नावाचा अवतार होईल आणि त्यांचा पाय तुला लागेल आणि तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, मग तू तर आमचे 15 मिनिटं घेतले, एका पायावर उभं केलं आणि बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना आणि कुटुंबाला आणि घराला, आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर ऐका. केवट म्हणतो, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, ही माझ्या जीवनातली संधी आहे आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. चोखोबारायांचं मंदिर बांधणं हे आमच्या पुरुषोत्तम दादांच्या महाराजांच्या जीवनातलं संधीचं सोनं आहे. इच्छा असेल संजय बाबांची, पण त्या इच्छेला ताकद लावण्याचं काम, वर्गणी गोळा करून आपल्या जीवनातल्या कीर्तनाची सगळी दक्षिणा मंदिराला समर्पण करून हे मंदिर उभं करण्याचं काम, संधीचं सोनं जर कोणी केलं तर पुरुषोत्तम महाराज पाटलांनी केले. ध्यानात ठेवा, याला संधीचं सोनं म्हणतात. माणसाचं जीवन संधीच्या सोन्यासाठी आहे रे. किती प्रमाण सांगू, तुकोबाराय म्हणतात, आम्हाला संधी सापडली, आम्ही बाबा Somebody
सापडली संधी. ऐका, मनुष्य नावाची संधी आहे तरुणांनो, बालपण नावाची संधी आहे संस्कार करा, तरुणपण नावाची संधी आहे व्यसन सोडा, म्हातारपण नावाची संधी आहे भजन करा. संधी परत मिळत नाही. एकदा तुम्ही तरुण झालात की बालपण मिळत नाही, एकदा तुम्ही म्हातारे झालात की परत तरुणपण कधीच प्राप्त होत नाही. ऐका रे, संधी दौडत जाऊ नका. जेवढ्या माता इथं बसल्यात ना, या सगळ्या माता या चोखोबारांच्या मंदिरात दर्शनाला आल्या ना, चोखोबारांना, पांडुरंगाला, राधाकृष्णाला, पांडुरंगाला, देवाला काही मागत नाहीत. या सगळ्या माता देवाला एकच वाक्य मागतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. या देशातली आई एवढंच मागते बरं, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. तरुण पण काय, केतन किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्डप्लॅक, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सूर्यछाप, मिराज, हे पोरांनो याच्यासाठी नाही रे. तरुण पण भगतसिंहासारखं गेलं पाहिजे, तरुण पण चंद्रशेखर आझादासारखं गेलं पाहिजे, तरुण पण झाशीच्या राणीसारखं गेलं पाहिजे, तरुण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं गेलं पाहिजे, तरुण पण धर्मवीर संभाजी महाराजांसारखं गेलं पाहिजे. तरुणपणातली संधी त्याग आहे, बालपणातली संधी संस्कार आहेत, म्हातारपणातली संधी भजन आहेत. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ऐका ऐका, हे संधी दौडू नका. माणसाची संधी काय आहे? माणसाच्या जीवनाचं उद्दिष्ट संधीचं सोनं आहे. चला, देवाच्या जन्माचं कारण तुम्ही ऐकलं. धावतच येतो रक्षण करतो भक्ताचं. माणसाचं उद्दिष्ट काय? मिळालेल्या जीवनाच्या संधीचं सोनं करणं कळलं महाराज. 10:05 व्हायला लागले, लक्षात आलं आमच्या. मग सांगा, साधूच्या जन्माचं उद्दिष्ट काय? सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, सदा नम घोषे गुरु हरी कथा, सदा नम घोषे गुरु हरी कथा, सदा नम घोषे गुरु हरी कथा, सदा नम घोषे गुरु हरी कथा. सदा नम घोषे गुरु हरी कथा, आज कैलासची वारे वा कैलास. हरी कथा. शाबाश शाबाश, वारे वा. शाबास रे, वारे वा. वारे वा. वारे वा गाय.
एका कवीचं वाक्य, एक कवी म्हणतोय भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. जरा मार्मिक आहे महाराज. काय ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल. दिल म्हणजे आमिर खानचा नाही, त्याचा पिक्चर आहे बरं का. दिल म्हणजे हृदय. हृदय माझ्याकडे बघा पोरांनो, बराबर दिल. हृदय इथं आहे, बुद्धी इथं आहे. बघा बुद्धीमध्ये चाल सुचली पाहिजे, मग ती गाण्याची का असे ना, इथं सुचली पाहिजे. आणि ती हृदयापासून गायली पाहिजे. कंठ गोड लागतो, ध्यानात ठेवा. आणि कंठ गोड लागला मग कैलास महाराज, ओंकार महाराज, पुरुषोत्तम महाराज, लोक म्हणतात पाहिजेतच महाराज. काही करा पण पाहिजेतच. का पाहिजे? कंठापासून नाही तर हृदयापासून गाणारी आहेत. मग गायक तो उद्धरला. खरंच सांगतो तुम्हाला, मागच्या वर्षामध्ये लता दिदी गेल्या महाराज. काय लोक रडली हो महाराज. काय प्रेम होतं लोकांचं त्यांच्या आवाजावर, काय गाणं होतं महाराज. लता मंगेशकर गेल्यावर खूप लोकांनी कमेंट केल्या, खूप लोकांनी त्यांच्यावर लेख लिहिले. कोणी काय लिहिलं, कोणी काय लिहिलं, कोणी काय लिहिलं. पण मी सांगितलं होतं कीर्तनात की लता मंगेशकर हे कोणी गान कोकिळा नाही. लता मंगेशकर हे कोणी गान सम्राज्ञी नाही. लता मंगेशकर कोणी भारतरत्न नाही. मग गोकुळामध्ये भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये वाजवायला बासरी आणली होती. गोकुळातून द्वारकेत आले, द्वारका बुडवली, सगळं यादव बुडवले, पण त्या बासरीचा काही इतिहास सापडत नाही. बासरी देवानं अदृश्य ठेवली होती. कलियुगामध्ये लता मंगेशकर नावानं जन्माला आली लताबाई, आणि ती अदृश्य बासरी देवानं काढली आणि तिच्या कंठामध्ये घातली. ऐका, म्हणून ती एवढी भारी वाजत होती. बरं लक्षात ठेवा. बरं बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, ओठों पे माया विराजे, बाजे बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. एवढी भारी बासरी वाजवली, अजूनही लोक विसरत नाही. तशी वारकरी संप्रदायातली सध्याची बासरी म्हणजे कैलास महाराज पवार, ओंकार महाराज जगताप आहेत. लोक दिवाने झाले त्यांच्या आवाजाला. प्रमाणाच्या चाली म्हणाव्या तर या जोडीनं म्हणाव्या. लोक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. वा रे वा कैलास बुवा, वा रे वा ओंकार महाराज, काय प्रमाण देत आहेत महाराज. धन्यवाद कैलासजी. सदा नाम घोष करू, देवाच्या जन्माचं उद्दिष्ट भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट मिळालेल्या संधीचं सोनं करणं. कळलं महाराज? तुमच्या जन्माचं उद्दिष्ट काय? तुम्ही संजय बाबांच्या रूपानं अवतार घेताय, तुम्ही चोखोबाऱ्यांच्या रूपानं अवतार घेताय, तुम्ही तुकोबाऱ्यांच्या रूपानं अवतार घेताय. सगळ्या संत, सगळ्या जातीतले संत आहेत बरं, सगळ्या जातीत आहेत. ऐका ऐका, 2 मिनिटात सांगतो. आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत, शेत लावू बागाईत. महाती मोठ नाडा, महाती मोठ नाडा, महारी मोठ नाडा, महारी मोठ नाडा. पाणी जाते फुलं झाडा, पाणी जाते फुलं झाडा, पाणी जाते फुले झाडा, पाणी जाते फुले झाडा. शेत लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत. बारीक बारीक करू हजामत बारीक,
स्वामी वारीक वारीक अजामते वारीक काम क्रोध नखे काढू काम क्रोध नखे काढू भावार्थाच्या बगल्या झाड भावार्थाच्या बगल्या झाड आम्ही वारीक वारीक करू अजामत बारीक आम्ही वारीक वारीक अजामते वारीक हरी सोनार हरीचा दास नर हरी सोनार हरीचा दास हरी सोनार हरी नाथ नर हरी सोनार हरी नाथ भजन करीतो रात्रंदिवस तुझ्या नामाचा व्यवहार आहा देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार रोहिदास हा चांभार ओ त्याचा करी कारभार रोहिदास हा चांभार रोहिदास हा चांभार चांभार समाजाचे रोहिदास महाराज सोनार समाजाचे नरहरी महाराज माळी समाजाचे सावता महाराज सगळ्या संतांनी सगळ्या जाती जन्म घेतलाय चोखा मेळा बंका जातीचे महार हो बघा असंच होतं असंच त्या काळातले लोक चोख भरायला मंदिरात येऊ देत नव्हते बरं त्या काळातले लोक बरं त्या काळातले ते बडवे ब्राह्मण येऊ देत नव्हते चोखोबरांना धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारी ताती फार गोड अभंग आहे चोखोबरांच्या अभंग वाचा येऊ देत नाहीत लोक एका पायरीवर चोखोबराय बसलेत नामदेवरायचं कीर्तन चाललंय नामदेवरायचं कीर्तन ते पायरीवर बसून ऐकतायत त्याच्या खालच्या पायरीला कबीर महाराज आहेत ते मुस्लिम आहेत त्याच्या खालच्या पायरीला जनाबाई महाराज आहे तिला सुद्धा जात माहिती नाही आणि त्याच्या खालच्या पायरीला कानोपात्रा महाराज आहेत तिला तर बापच माहिती नाही वरच्या पायरीला चोखोबार आहे दुसऱ्या पायरीला जनाबाई महाराज तिसऱ्या पायरीला कबीर महाराज चौथ्या पायरीला ती वेश्येची मुलगी कानोपात्रा या लोकांना मंदिरात येऊ देत नव्हते रे त्या काळातले लोक आणि मग माझ्या ज्ञानोबारायांनी दिंडी नेली पंढरीला माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी आणि बघा क्रांती केली माझ्या माऊलीनं चोखोबाराय का मंदिरात जात नाहीत ओ कबीर महाराज का मंदिरात जात नाही ए जनाबाई मंदिरात का जात नाही कानोपात्रे मंदिरात का जात नाही माऊली ही लोक आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत माझ्या माऊलीची क्रांती आहे का मिळविली माती वैष्णवा वा वा मिळविली माती वैष्णवा मिळविली माती वैष्णवा मिळविली माती वैष्णवा मुक्तीची गवाही वारे गाय शाबाश गायकवाड
मेळविली मांदी वैष्णवांची. चोखोबार आहे मंदिरात का जात नाही? तुमचे तर ढोरे ओढतो भगवान. ओ कबीर महाराज तुमचे तर शेल विणतो म्हणे भगवान. अगं जनाबाई तुझ्या तर देव बरोबर दळू लागतो कानोपात्रे. तुझ्या भजनात देव नाचतो ग. का जात नाही मंदिरात? नामदेवरायचं कीर्तन चालू आहे. ज्ञानोबाराय म्हटले काळजीच करू नका, आजपासून तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही ना, आम्ही सुद्धा मंदिरात जाणार नाही. मग कुठं जाणार? वाळवंटात जाणार. एकटे नाही जाणार, नामदेवरायांना सुद्धा वाळवंटात आणणार. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग. कीर्तनी भरला, कीर्तनात रंग अभंगानं भरतो, कीर्तनात रंग चालीनं भरतो. असा रंग भरला आणि मग 10 वाजून 20 मिनिटं आपले झाल्यामुळं देवच कीर्तनात आला, नाचायला लागला. मंदिरात जाण्याची गरजच ठेवली नाही, वाळवंटच मंदिर बनवलं. मला असं वाटतंय ज्या चोखोबारांना वाळवंटातून मंदिरात आणण्याचं काम जर कुणी केलं तर त्यांच्या पुरुषोत्तम दादा पाटलांनी केलं. आज या इसरोल गावाला एवढं पवित्र मंदिर स्थापन झालं. एवढ्या दिवसाचे माझे चोखोबार आहे मंदिरात बसवले महाराज. क्रांती रे पोरांनो, ही क्रांती आहे. कोण म्हणेल इतिहास सांगेल तुम्हाला? हो, पुरुषोत्तम पाटील नावाचे कीर्तनकार होते आणि मग त्यांनी इतिहासात तुमची नोंद झाली महाराज की वा कीर्तन करत होते, पण कीर्तन करता करता नुसते पैसे संसाराला नाही घराला नाही लावले, तर त्यांनी ते पैसे चोखोबारांच्या मंदिराला लावले आणि चोखोबारांचं मंदिर एका पाटलानं बनलं. हा जगाचा खरा इतिहास आहे. अरे बाजी प्रभू म्हणतोय राज लाख मेले पाहिजे, लाख मरावे, लाख लाखाचा पोशिंदा जगावा. हा इतिहास आहे. तो शिवानावी म्हणतोय राज तुमचा मुकुट मला घाला, मी तुमच्या जागेवर मरतो राज पण तुम्ही वाचलं पाहिजे. हा इतिहास आहे. एका पाटीलाने जर चोखोबारांचं मंदिर बांधलं तर हा सुद्धा इतिहास आहे. लक्षात ठेवा, म्हणून ध्यानात ठेवा. आपण सगळे संत पाहतोय सगळ्या समाजातले, त्यांचं उद्दिष्ट काय आहे? सदा नाम घोष, दुसरं काही नाही. अखंड भजन, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण अनेक नेने काही धंदा. नित्य ध्यातसे गोविंदा, रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैव. सारखं भजन माझ्या मना लागू छंद, छंद माझ्या मना लागू छंद. नित्य गोविंद 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 गोविंद. माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद. पायामध्ये घुंगर बांधावे, गळ्यात विना घ्यावा. डोंगरावरती तुकोबारायांनी जावं. मग कधी भामचंद्र, कधी घोरड्या, कधी मग तो भांडाऱ्या डोंगरावरती तुकोबारायांनी घुंगर बांधून हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना घेऊन विठ्ठल माझा 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 सारखं नाचून भजन करावं. हा उद्योग आहे साधूचा. आणि कनीने काही धंदा. हो, गोविंद गोविंद म्हणा लागली छंद. मग गोविंद ते काया, अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण सततं कीर्तयन्तो माम, यतन्तस्य प्रवृत्ताः नमस्यन्तस्य माम भक्त्या. कुणी केलंय असं भजन सांगा महाराज. एखादी कथा. 10:30ला 5-10 मिनिटं राहिलीत. बघा माझ्याकडं मीराबाई जन्माला आली राजस्थानमध्ये. म्हणजे पुरुषोत्तम महाराज फार सुंदर त्या मीराबाईची गीतं गातात. आपण त्याची दिवाणी झालेली आहात. ती मीराबाई जन्माला आली होती बघा त्या राजस्थानमध्ये. फार सुंदर होती दिसायला, इतकी छान होती. इसरोळकर, हे माझ्या बहिणींनो ऐका ऐका, इतकी छान होती म्हटले मीराबाई. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं, आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी. आपली म्हणजे काय, पाहती का वाडाकडे चालली भिताडाकडे. आपली काय एक डोळा एका नाकी दरबी देखना असली काय. इतकी छान होती म्हणे, इतकी सुंदर इतकी छान होती चिलिया बाळ महाराज. एवढी भारी होती दिसायला, इतकी छान. पण तिचं दुर्भाग्य असं, लहान असताना गर्भामध्ये असताना, म्हणजे भाग्यच म्हणायचं तिचं, भाग्य गर्भामध्ये असताना या आईनं पुरुषोत्तम महाराजांच्या कथेला आलं पाहिजे, इथं भजनाला आलं पाहिजे, कीर्तनाला आलं पाहिजे. बाळ भगतसिंह निघतात, बाळ मीराबाई निघतात.
बाळसंत निघतात ना, चोखोबाराय निघतात मग गर्भातून. कीर्तन ऐकायची, कथा ऐकायची तिची आई, आणि गर्भामध्ये संस्कार झाले होते भागवताचे. घररिगे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. जन्माला आल्याबरोबर जिथं जाईल तिथं कथा करायला विचारायची, कोई कहियो रे प्रभु आवन की, प्रभु आवन की मन भावन की. मला कृष्ण भेटेल का, मला काना भेटेल का. हळूहळू आता मोठी व्हायला लागली. लहान होती तोपर्यंत घर कौतुक करतं. आमच्या महाराजांची पोरगी गंध लावून उभी राहिली ना, वा 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 वा. एखादा याच्यातला पोरगा टावले खेळायला लागला ना, वा 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 वा. एखादा पोरगा चांगलं कीर्तन करायला लागला ना, वा 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 वा. हो, पण तोच पोरगा पुढे म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचा. लोक त्याला पार नामर्द म्हणतात, हिम्मत नाही म्हणतात त्याच्यात. असंच झालं. लहान होती तोपर्यंत काही म्हणत नव्हती लोक. आता लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी. लोक आता पागल म्हणायला लागली, बाप आता वेडा म्हणायला लागला. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी. ऐका ऐका, कैलास महाराज आहेत म्हणून सांगतो. एका महलामध्ये कृष्ण परमात्म्याची मूर्ती मांडते. ऐका ऐका, बापाला विसरते, आईला विसरते, घराला विसरते, संसाराला विसरते, म्हणते हे कृष्णा. माता सुध बुध खोई तेरे प्यार में, हो, हो, माता सुध बुध खोई तेरे प्यार में, बस सब कुछ भूल गई तेरे संसार में, वारे गायक. सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे, प्रीत लगा दे, जोत जगा दे, प्रीत लगा दे, चरण मिले मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, चुप हो गई मेरे सावरे, तेरे बिन हो गया मैंने मेरा बाबरे. बस तेरे बिन हो गया मन मेरा बाबरे. मैं तो चुप हो गई मेरे सावरे, तेरे बिन हो गया मन मेरा बाबरे. कृष्ण कन्हैया बांसुरी बजाने, जय हो. चरण ले मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले. वा रे वा वा. देवाला समर्पण देते, अखंड नाचून भजन करते. सगळी कथा सांगायला गेलं तर आता वेळ संपलेली आहे. कधी 10:30 वाजले कळाले नाही आपल्याला. अशी गाता गाता नाचता नाचता देवाला भजन करते. का? सदा नाम घोष करू, सदा हरी कथा करू. हे साधूच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. मग ती मीराबाई असेल, चोखोबाराय असेल, ज्ञानोबाराय असेल, सगळ्या संतांचं उद्दिष्ट एकच आहे, सदा नाम घोष करू, सदा हरी कथा करू. काय मिळतं मग त्यानं? तेने सदा चित्ता समाधान. आणखी सुखाच्या राशीवर माणसं जायला पाहतात. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख म्हणजे परमात्मा येतो. पुरुषोत्तम महाराजांनी इथं परमात्मा आणलाय. हे इस्रोळ आता इस्रोळ नाही, हे चोखोबारांची पंढरी आहे. इथं देवही आहे, इथं संतही आहेत, इथं भजनही आहे, इथं कीर्तनही आहे. म्हणून तर चोखोबारा इथं आहेत. असं
चोखोबारायांचं मंदिर स्थापन झालं की नाही, याला म्हणता सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार ल्यालो. आता आनंदी निर्भर प्रत्येक चोखोबारायांच्या पुण्यतिथीला सगळे महाराष्ट्रातले दिग्गज येणार, रोज येणार आणि मग आनंदे निर्भर डुल्लत असू. आणि त्याचा परिणाम संजय महाराज पाटणकरासारखं असवाईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आणखी काय मिळतं तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो निदे पाप पुण्यांगा. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, हरी ज्ञानेश्वर. ओ पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, एवढं गोड मंदिर, एवढं गोड संस्थान आपल्या विदर्भाला. विदर्भाची पंढरी जसे गजानन महाराज आहेत, तशी आता विदर्भाची पंढरी येसरूळ मंगरुळ या गावी माझ्या चोखोबारायांचं मंदिर झालं. तुमच्यासाठी पंढरपूरला आता जायची गरजच नाही, तुमच्यासाठी आता चोखोबारायच पंढरपूर आहेत. हे पुरुषोत्तम दादांनी आपल्याला दिलेलं आहे. मोठी क्रांती केलेली आहे 2 तासामध्ये. अभंग देता देता खूप गोष्टी मी त्यांच्याबद्दल बोललेलो आहे. कीर्तन घरी घेऊन जा, वेळ आपली संपलेली आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल. हा बोलिले विधी वाकुडी उतरी पराक्षमा पराक्रमा, आहे उच्चारीला अधिकार पराक्रमा पराक्रमा.